Zee 24 तास एक पाऊल पुढे. दर वाढले, सुविधांचं काय? आपण पहिल्या 2 सेगमेंटमध्ये दरवाढ अटळ का होती आणि त्याहीपेक्षा सुद्धा दरवाढीतनं येणाऱ्या पैशातनं नागरिकांना त्यांच्या प्रवाशांनाच सुविधा मिळायला पाहिजेत अशी आग्रही मागणी दोन्ही प्रवासी संघटनांच्या रिप्रेझेंटेटिव्हनी केली आहे. तर रिसर्च फाउंडेशननी जो अहवाल केलेला आहे या संदर्भातला, त्या अहवालानुसार ज्या अनेक गोष्टी रेल्वेनं करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या नाही आहेत, त्या सगळ्यांचं उत्तर आता विद्याधर मालेगावकर देतील. माझ्या बाजूनी 2 मुद्दे आहेत ते मी सांगतो आणि नंतर मालेगावकरची आपण उत्तर द्या. कुठल्याही रेल्वे स्थानकात मेटल डिटेक्टर नाहीत, त्यामुळं बॉम्बस्फोट एअरपोर्टला नाही होत आहेत, बॉम्बस्फोट रेल्वे स्टेशनवर होत आहेत. त्यामुळे मेटल डिटेक्टरची गरज सर्वात जास्त रेल्वे स्टेशनावर आहे. एअरपोर्टवर तेवढी गरज नाही. तिथे असू नयेत असं म्हणत नाहीये मी, परंतु रेल्वे स्टेशनातले नादुरुस्त आहेत, इंडिकेटर नाहीत, अनेक ठिकाणी पंखे नाहीत. त्याहीपेक्षा सुद्धा सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलंही स्टेशन हे परदेशी स्टेशनांसारखं बंदिस्त नाही. आओ जाओ घर तुम्हारा, गर्दुल्ले, भिकारी, अनेक प्रकारचे समाज कंटक त्या ठिकाणी रेल्वेमध्ये आसरा घेत असतात. तुम्ही रात्री कुठल्याही रेल्वे स्थानकावर जा, त्या ठिकाणची अवस्था बकाल धर्मशाळेसारखी झालेली असते, त्याला कोणी वाली नसतो. ह्या सगळ्याची उत्तरं आपण काय देणार आहात मला प्रामाणिकपणे सांगा. आज जवळपास 1.5 कोटी लोक हा कार्यक्रम बघतायत. प्रामाणिकपणे सांगा विद्याधरजी, जे पैसे तुम्हाला हप्ता मिळणार आहेत ते फक्त तुमच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होणार आहेत का ह्या लाखो प्रवाशांच्या सोयी सुविधांना सुद्धा होणार आहेत? आणि या सोयी सुविधा ज्या अतिशय सोप्या आहेत त्या तुम्ही कधी करणार आहात? नाही, आपण फार चांगले मुद्दे उपस्थित केलेत आणि जर आपण पर्याप्त वेळ दिलात तर मी या सगळ्या मुद्द्यांचा अगदी जरूर सखोल परामर्श घेऊन आपल्या प्रेक्षकांना हे सगळं सांगायची माझी इच्छा आहे. सगळ्यात पहिला मुद्दा उपस्थित केला होता प्लॅटफॉर्म आणि आपले उपनगरीय गाड्यांचे रेक याच्यामधल्या दरीचा, जी गॅप आहे साधारण 2 फूट आहे बदलापूरला किंवा पश्चिम रेल्वेवर, मध्य रेल्वेवर अनेक स्थानकांवर कमी जास्ती प्रमाणात आहे. आता मध्य रेल्वेने हा एक मोठा प्रोग्राम हाती घेतलेला आहे जिथे ही गॅप 8 ते 12 इंचाच्या दरम्यान राहील याची दक्षता घेतली जाणार आहे. आणि या वर्षामध्ये ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती नवीन सिमेंट्सचे रेक आणि जुने प्लॅटफॉर्मची हाईट याच्यामधली गॅप ही 1 फुटापेक्षा जास्ती आहे, तिथे हा प्रोग्राम राबवून या संबंध प्लॅटफॉर्म्सची हाईट वाढवण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे. तर निश्चितपणे बदलापूरला देखील ते पूर्ण केलं जाईल आणि ही दरी जी आहे ही 1 फुटापर्यंत सीमित केली जाईल. याचं मी अगदी निश्चितपणे शेलार सर काही तारीख देताय का? सर तारीख द्या ना, सर तारीख द्या. असं आहे की हे काम ऑलरेडी सुरू आहे. साधारण 9 स्टेशनांवर हे काम पूर्ण झालेलं आहे, काही प्लॅटफॉर्म्सवर झालेलं आहे आणि बाकीची सुमारे 16 स्टेशन मध्य रेल्वेवर आम्ही निश्चित केलेले आहेत जिथे या प्रकारे प्लॅटफॉर्मची हाईट वाढवायची आहे आपल्याला. सर तुम्ही माझा प्रश्न टाळताय. सर तुम्ही अतिशय चांगली वार्ता आम्हाला सांगताय, मला फक्त छोटासा डिटेल द्या, तारीख सांगा ना कधी कंप्लीट होईल. नाही, ह्या 2013 या वर्षात निश्चितपणे हा कार्यक्रम पूर्ण होईल या 16 स्टेशनांचा. आणि मी त्याच्या मागची कारणही आपल्याला सांगतो. कारणं अशी आहेत की आपल्याकडे आज डीसीएसी कन्व्हर्जनमुळे परिस्थिती अशी आहे की 3 ते 4 प्रकारचे रेक आहेत. प्रत्येक रेकची जी खालची स्प्रिंगची सिस्टीम असते ती वेगळी आहे आणि त्यामुळे प्रवाशांना जेव्हा ते वेगळ्या वेगळ्या रेकमधनं प्रवास करतात तेव्हा असं निश्चितच वाटतं आणि ते बरोबरही आहे की प्लॅटफॉर्म आणि आपल्या रेकची उंची याच्यामध्ये गॅप कमी जास्ती होतीये आणि तो पुन्हा लोडेड अवस्थेतला रेक आणि खाली अवस्थेतला रेक याच्यात पुन्हा ती उंची बदलते आणि त्यामुळे निश्चितच प्रवाशांचं हे कन्फ्युजन काही प्रमाणात या स्टेशनांवर होत आहे. तर हे त्यातल्या मागचं मुख्य कारण आहे. उद्या जेव्हा आपल्याला MUTPच्या अंतर्गत सगळे रेक नवे मिळायची जी आशा आहे गेल्या पुढच्या 1-2 वर्षात, तेव्हा ऑटोमॅटिकली हा प्रश्न जो आहे 1 वर्षाच्या आत सर्व रेल्वे प्लॅटफॉर्म, मालेगावकरजी मला मान्य आहे, पहिला मुद्दा तुम्ही अतिशय व्यवस्थित सांगितलात की 1 वर्षाच्या आत सगळ्या प्लॅटफॉर्मची उंची ही तुम्हाला व्यवस्थित सांगतो, मी टिपून ठेवले. जरूर. दुसरा मुद्दा उपस्थित केला होता मेडिकल एडचा. हा अतिशय संवेदनशील आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. रेल्वे ट्रॅकवर झालेली प्रत्येक डेथ हा रेल्वे प्रशासनासाठी अतिशय गंभीर विषय आहे. लोकांना असं वाटतं की याच्या प्रशासनाला काय घेणं देणं आहे, परंतु आमच्या मोटरमनला जो ट्रॉमा होतो, गार्डला जो ट्रॉमा होतो, स्टेशन मॅनेजरला ट्रॉमा होतो, मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची अवस्था तर शब्दाच्या पलीकडची आहे. असा हा सगळा अतिशय संवेदनशील विषय आहे. गाड्यांची पंक्च्युअलिटी हा त्यातला अगदी मायनर भाग आहे, परंतु याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही दिशानिर्देश रेल्वे प्रशासनाला दिलेले आहेत. त्यांचं अनुपालन आम्ही करतो आहोत. त्याचा रिपोर्ट रेग्युलरली उच्च न्यायालयाला सादर केला जातो आणि याच निर्देशांतर्गत दादर स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेलं, 24 तास पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध असलेलं एक क्लिनिक, या गोल्डन आवर केसेस ज्याचा शेलार साहेब उल्लेख करत होते, अशाच केसेसच्या ट्रीटमेंटसाठी हे क्लिनिक उभारण्यात आलेलं आहे आणि त्याच्या फंक्शनिंगचा रिपोर्ट आम्ही उच्च न्यायालयाला देत असतो. आणि हा एक सबज्युडाइज मॅटर आहे. काही ऍक्टिव्हिस्टनी ही केस
उच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे PIL. मालेगावकरजी थोडं तुम्हाला मध्ये एक उपप्रश्न विचारतो. फक्त एकट्या दादरला हे उभा करून चालणार आहे का? ठाण्याचं काय, कल्याणचं काय, अंधेरीचं काय, विरारचं काय, इथे कधी उभे राहणार आहेत? इथल्या लाखो प्रवाशांचं काय? कल्याणच्या पुढे लायसन्स पोर्टर प्रेत उचलायला, जखमी उचलायला नसतात, त्याचं काय? मी येतो. असं आहे की हे जसं मी म्हटलं, हे उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार हा एक पायलट प्रोजेक्ट दादर स्टेशनवर राबवला जातोय. उद्या ह्या केसची काय परिणती होईल, काय प्रकारचे डायरेक्शन्स आणि पॉलिसी रेल्वेला फॉलो करायला लागतील, याविषयी मी आता टिप्पणी करू शकत नाही, कारण आपण समजू शकता हा विषय न्यायालयाच्या विचाराधीन आहे. परंतु हे देखील रेल्वेने केलेलं आहे की एक पॅरामेडिकल स्टाफ सकट 24 तास उपलब्ध असलेलं हे क्लिनिक दादर स्टेशनवर आज कार्यान्वित आहे. आणि आपण जी अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था म्हणता आहात, प्रत्येक स्टेशन मॅनेजरकडे तिथल्या लोकल अँब्युलन्स सेवेविषयी माहिती असते, जवळच्या रुग्णालयांविषयी माहिती असते. जो मुख्य प्रश्न आहे तो दोन स्टेशनांच्या मध्ये जेव्हा अशी घटना घडते तेव्हा तिथपासून संबंधित व्यक्तीला स्टेशनपर्यंत ट्रान्सपोर्ट कसं करायचं, हा मुख्य प्रश्न आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.